लग्नानंतरचं पहिलं पाऊल टाकताच विचार केलात इतरांच्या मनाचा. पाहता पाहता 50 वर्ष उलटून गेली हे तुम्हाला कळलंही नसेल. पण इथून पुढचा प्रवास हा आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा जाऊ यासाठी साजरा करूयात सोहळा 50 वर्ष सहजीवनाचा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आम्ही गावी आलेलो आहोत हे तुम्हाला माहितीच आहे. तर 25 मे 2025 रोजी माझ्या सासू सासऱ्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत. तर लग्नाचा 50वा वाढदिवस घरच्या घरी अगदी साधेपणाने आम्ही कशा प्रकारे साजरा केला हे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला नक्की आवडेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ते असं बोलतो मोठं पोरग वारलं ना बारशाच्या दिवशी तेव्हापासून बारशे बर्थडे सगळं होऊन जात. तिला लावायचं ला मला बोट हे कुंकू लावायचं बेटा. युक्त लाव तू पण 5 जण होऊन युक्ता लाव तू पण 5 जण होते. लग्नाच्या वेळेस ते हार द्यायला आला ना ते तिथं. अरे हळद नको लाव ना तिथे. त्याला ते कुंकू लावलं मग ते हळद घेऊन. अरे ते नसेल मुद्दाम त्याची मजा केली. गालाला लावा पप्पा. गालाला 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 गालाला. आई तुम्ही लावा. आता ते पोरगी दाखवायला गेलो समजा आपण पोरी बांधला मला आम्हाला चार आहे. आता ते काय तुम्हाला 4 रुपये 10 ते काढताना मग हे होते ना खूप त्रास होते. जास्त लोक नव्हते घासून. पप्पा मी बरोबर काढते. ते आगमती केसाची पण लावूच देत नाही. काढण्यासाठी तेलामध्ये टाकायचं. काही पण हे मी असं थोडंसं सुकलं की चोळायचं नाही का? सोडलं तर नंतर पाठीला ते लावू का? नाही पाठीला पाठीवर केस सगळे इथपर्यंत आहे. लावू द्या ना मग. काय नाही ते मग हे होते पप्पाच्या हा लाव. आईला लाव. आता आईला लाव. पटकन लाव. फास्ट लावायची. इकडे पूर्ण नाही आईला पप्पा दोघं तू लावायला जास्त चंद्रपणा नको. लावून आली नित्या. अरे लावू द्या ना. आता सगळं लेकर लावणार म्हणल्यावर नाही लावण्याबद्दल नाही म्हणलं. ते बघा काय खरं नाही. आज तर आम्हाला झोपच काढायचं काम आहे. तसं नसते हो. ते लेडीज लावतात डायरेक्ट सेव्ह करायचे. लाव ना का आता मी मिस कॉल देतो. माझा नंबर सेव्ह करून तुमचा फोन असं आईचे हात मोकळे झाले पाहिजे. चांगले चोळून दे.
पाया पाया पाय थांबा. अरे माझा दे, मला काम आहे. पप्पा आले बाबा लावून घ्या. फोन आलो मग थोडं थोडं घ्यायचं त्यांना. आता चला द्या आता आंघोळ झाली ना की त्यांना घालायला. दर्शन घेऊन या. नंदी मला झालं जा. हा दोघं जा मस्त. आता यायचे आई वडिलाचे फोटो कुठे गेले तुम्ही? सास सासऱ्याचे फोटो ठेवून दिले आपण. असं त्या मोबाईलची क्लॅरिटी चांगली असते. तुझ्या कमर एकेकानं मग आता सध्या नको. आई आता सध्या ज्या टाइमला रिकामी असते ना त्या टाइमला सांगायचं असते. आता लक्ष राहत नाही. चार्जिंग लावून ठेवू. त्याच्यामध्ये असते ना, त्याच्यामध्ये फीचर्स चेक. पप्पा आता हे घालायचं आणि देवाचं दर्शन घेऊन या. आई सोबत खाणार होते ना. तिच्या आंघोळीला अर्धा तास लागतो. मी त्या दिवशी आंबोळा नीचे खाल्ली आहे. आता नाही बघते. तयार होऊन आई पप्पा नंदी महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. हे जे मंदिर आहे ते माझ्या आजेस सासरे जे आहेत म्हणजे यांचे आजोबा त्यांनी बांधलेलं हे मंदिर आहे. आता तर खूप मोठं बांधकाम झालंय. पूर्वी म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा अगदी छोटंसं असं मंदिर होतं. आणि इथे तुम्ही बघू शकताय नंदींची मूर्ती आहे म्हणजे यांना नंदी महाराज म्हणतात. आणि सोबतच महादेवाची पिंड देखील आहे. तर हे असं मंदिर तुम्ही बघितलं असेल कुठे तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तरी म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं मंदिर बघितलं होतं. तर हे नंदी महाराजांचं मंदिर आहे. आणि ते आता लग्न कार्य किंवा छोटे मोठे कार्यक्रम जे असतात ते देखील साजरे करू शकतात. एवढी अशी पुरेशी जागा ही जी आहे ती देखील आजोबांनी दान केलेली होती. तर आता मंदिर तुम्ही बघू शकता. मंदिराचा परिसर असा भरपूर डेव्हलप झालेला आहे. आणि आज तर इथे एक लग्न देखील होतं. तर लग्नाचं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. तर माझा मुलगा सोबत गेला तर त्याला सांगितलं होतं की शूटिंग वगैरे घ्या आई पप्पांचे. तर त्यांनी तिथे बसून आई पप्पांचे काही फोटोज पण काढले. आणि ही बाहेर तुम्ही बघताय ती एक समाधी आहे. आणि सोबतच महादेवाची छोटीशी पिंड देखील बाहेर ठेवलेली आहे. तर हे जे मंदिर आहे आजोबांच्या काळातलं आहे. पण तेव्हा ते खूप छोटं होतं. आता मोठ्या प्रमाणामध्ये याची डेव्हलपमेंट झालेली आहे. बांधकामासाठी बरेच जण देणगी वगैरे देतात. त्यातून मग मंदिर हे मोठं केलेलं आहे. लग्न वाढदिवसानिमित्त मंदिरात जाऊन आई पप्पांनी दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर सगळेजण आम्ही एकत्र आलो होतो. आणि रविवारही होता आणि सगळ्यांना नॉनव्हेज खायचं होतं. आई ज्या आहेत त्या माळकरी आहेत म्हणजेच त्या अजिबात हात लावत नाहीत. त्यामुळे आमच्या घरी जे आहे ते मटण बाहेर शिजवावं लागतं. बाहेर चूल केलेली आहे. तिथे माझे दीर मटण शिजवत होते. त्यासाठी लागणारा मसाला वगैरे आम्ही बनवून दिला. मसाला आणि पोळ्या वगैरे आम्ही तयार केल्या. आणि तोपर्यंत माझ्या दीरांनी मटण हे शिजवून घेतलं. पप्पांना खूप आवडतं, मुलांनाही आवडतं. त्यामुळे आजचा बेत हा असाच होता. पुढचं मी फार काही शूट करू नाही शकले. व्हेरी गुड. नाही आहे का हुशार आहे रे. पण तू मदत मध्ये तुला काय झटके देत अरे ते गेला ना ते पकड रे. अरे कुठे आहे ते फोन खरं?
आई फोन कुठे ठेवला आई तुझा? कोणत्या? माझ्या फोनमध्ये काढतो काय माझ्या फोन ठीक अरे बाप तिकडे आहे का पण इकडे इकडे केक इकडे. फ्रीज मध्ये काय कोणाला कोण इकडे खाली उद्या मला थोडं पण एकदमच माहिती आहे ना ही पाहिजे काय वाजवला नाही ना ते पिक्चरचे लाईट मन मेकअप आर्टिस्ट सगळे येते ना तसं नका युक्ताचं लाईट मॅन हसावं आई थोडं सिरियस नका राहू. केक खाऊ घाल पप्पाला. खाऊ घाल तेवढा. अश्विनी तिकडे तयारी हो हो मला पण खायचं केक. माझ्याजवळ एक काढायला लागला अरे मग त्याच्यातून घेऊन आपण व्हॉट्सअपला तुम्ही ना आई ते नंतर ते आई तुम्ही खाऊ घाला, तुम्हाला नको आता, खूप झाला केक. हे राहू दे ते नंतर हे करू. राजू भैया तुम्ही खात, हर्षुताई तुम्ही पण खा आईच्या. या हो सुशील भैया. ते पाहिजे काय आईच्या फुल येत नाही बेटा, ते क्रीम नको खाऊ. क्रीमचं आहे बेटा फुल ते. मला फ्लावर बाई देतोस नको कट करू. हे क्रीम वाला नको मला. फोन कर शुभम. काढली ना. एकदा नंबर फोन कर. अरे माझा फोन नाही ना. हो राहू दे. अरे माझ्या फ्रेंडचा फोन आपला फोटो टाकायचा ना. सगळ्यात चांगला निघते कॅमेरा. भैया ती टोपी काढाव डोक्यावरची. आणि त्या हे बघ की छोट्यावाले होते, छोट्यावाले मग देऊ का? थोरवला सांग ना माझ्या पाय फोटो घे. हा फक्त हे हाताचं जे आहे ना हातावर काढत आहे ना हाताचा हात तुटल्यावर त्याची एक हां हां बरं हां थांबा बाई, थांबा बाई. ओके ओके हां चला चला ओके ओके ओके. चल होता सांग की बाई. हां बरं. आयुष्याच्या प्रवासामध्ये या छोट्या छोट्या आठवणीच तर आपल्यासोबत असतात. तर अशा प्रकारे अगदी साधेपणाने आई पप्पाच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आम्ही साजरा केला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.